खरं म्हणजे मी जेव्हा जेव्हा दहीहंडी करता भिवंडीत येतो तेव्हा तेव्हा वरुण राजाला सोबत घेऊन येतो। याचं कारण काय? माझं नाव देवेंद्र आहे आणि देवेंद्र हा पाऊस घेऊन येत असतो। मला आज आमच्या पत्रकारांनी विचारलं की मुंबईपासून भिवंडी पर्यंत सगळीकडे प्रचंड मोठा पाऊस आहे, त्यामुळे दहीहंडीचं काय होणार? मी सांगितलं, अरे पावसामध्ये इतका दम नाही की आमच्या गोविंदांना तो थांबवू शकेल। आमच्या गोविंदांचा उत्साह हा प्रत्यक्ष प्रभू श्रीकृष्णाचा उत्साह आहे, त्यामुळे वरुण राजा देखील तो थांबवू शकत नाही। आणि भिवंडीमध्ये तोच उत्साह तुमच्यामध्ये मला पाहायला मिळतोय आणि म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन करतो। माझ्या गोविंदा भगिनी आणि बंधूंनो, आपल्याला कल्पना आहे, नुकतंच भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडली आहे आणि आता मोदीजींच्या नेतृत्वात विकासाची हंडी उंच आणि उंच चाललेली आहे आणि विकासाचे मनोरे लावून त्या हंडीतलं लोणी हे शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार आपण सगळ्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। कपिल पाटीलजी, मागच्या काळातही या भिवंडीचं चित्र आपण बदललेलं आहे। मध्ये थोडा 2.5 वर्षाचा खंड पडला होता, पण आता काळजी करू नका, आता पुन्हा एकदा महेश राव चिंता करू नका, भिवंडीचं पूर्ण चित्र बदलण्याचं काम आपलं सरकार करून दाखवेल आणि भिवंडी एक आधुनिक शहर म्हणून या ठिकाणी तयार करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करून दाखवू। तुम्ही गोविंदा पथकाचे मनोरे रचा, तुमच्या सोबत विकासाचे मनोरे आम्ही रचून दाखवू, हा विश्वास मी व्यक्त करतो। पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो। अतिशय चांगल्या पद्धतीनं मनोरे रचा, पण सुरक्षेची देखील काळजी घ्या बाबांनो। तुम्ही या भारताचं भविष्य आहात, हे भविष्य सुरक्षित राहिलं पाहिजे एवढीच विनंती करतो।